तुमचं काय नाव? विनायक महत्वाची खेळणार. काय झाले? बैल फाडलाय वाघा नाही तर राहणार. किती वाजता कळलं तुम्हाला? सकाळी पहिलं पाणी दावा आल्यावर बघितलं तर बैल बसल्याला काय बघाय आलो, सगळं रगत मांडी पाडलेली दिसली बैलाची सगळी. वन विभागाला कळवलं का? नाही कळलं, मी राहणार जाई अजून इथं. अधिकारी येईल त्यांना फोन केला होता. सोय करावी आता बैलाची, त्या वाघाचा बंदोबस्त करा आम्हाला. काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा. इथं माणसांना यायचं जायचं आता हे भीतीचं वातावरण आहे. आता शेताकडे यायचं म्हणलं तरी सुद्धा दिवसा सुद्धा यायची भीती वाटायली, अशी परिस्थिती झाली. आता कधीच आज तागायत ह्या शिवारात अशी कधीच घटना घडली नाही, ही पहिलीच घटना घडलेली. त्यातून आणखी लाईटीच्या रात्रपाळी आणि रात्रपाळीची लाईट आहे सध्या इकडे वावर असताना रात्रपाळी देते आणखी इथं लाईट. बैलाची गंभीर अवस्था आहे ना? गंभीर मास्क खाल्लेला आणि त्याला ती बोलून गेलाय पहिली. वारपीर केलेला त्याच्या शरीरात. वन विभागाला वाहक पकडण्याचे अनेक आदेश दिलेले नाहीत, त्याविषयी आपलं काय मत आहे? त्यांचं काय माणसानं माणूस एखादा घेऊन गेल्यावर आदेश यायचे काय त्यांना? केव्हा आदेश द्यायचे? ते आदेश द्यायचे, आदेश जनावर गेली. आता मुंगशीची 2-3 जनावर गेली, सासुरे ह्याच्याकडे 2-3 जनावर गेली. आता ही जनावर आता चालूचा बैल आता म्हणून बसला. उद्या काय माणूस नेल्यावर ही वन विभाग यांना आदेश पाणी प्यायला जायचं बी हवालेलं हिरीकडे. आता ते त्यांना विचारलं असतं. अधिकारी त्यांच्याच घरात कोणाचं काय असल्यावर तेव्हा काय आदेश आल्याशिवाय करणार ती एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का? लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना. आता तिकडला भाग होता शेतात द्यायचं म्हणलं तर आता कशाला शेतात इकडे आला. आता कुणीकडे लक्ष राखावं तर सांगा. पाणी द्यायला सुद्धा आम्ही जाईना कुठं सुद्धा. शासनाकडे काय मागणी? शासनाकडे काय पहिलं झालेलं नुकसान भरपाई एवढी द्यावी आणि त्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. इकडे रात्रपाळीची लाईट चालू आहे, रात्री यायचं सुद्धा म्हणलं तर आता भीतीचं वातावरण. बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही? बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोको 100% करणार. 100%. कारण हे आज प्राण्यांवर आहे, उद्याला जीवावर सुद्धा येऊ शकतंय. त्याचा बंदोबस्त करायला हवा. आज लाडोळे शिवारात वैरागच्या शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केला आहे, तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई विषयी काय माहिती देत? तर शासन नियमाप्रमाणे आता तर बैल जिवंत आहे आणि त्याचं शासन नियमाप्रमाणे त्यांना उपचाराचा खर्च मिळेल. जर उपचारादरम्यान बैलाला काय झालं तर बैलाची रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते. मुंगशी राळेरा नाही पुढे काम केलं काय करायचं असा स्वभाव. शिरात पडले ते पाक खाल्लं. मुंगशी राळेरा सासुरेनंतर आता परत ते लाडोळे शिवारात बैलावर अटॅक केलाय, तर या संबंधी वाघाला पकडण्यासंबंधित काय उपाययोजना? वाघाला पकडण्याचे आदेश पण नाही साहेब. तुम्ही त्यात बदल करून काहीतरी त्या आदेशाचं काहीतरी करून काहीतरी करा. आज माझं जनावरावर राहिले, उद्या माणसावर जर आल्यावर तरच मग आदेश येणार का? तुम्ही असली अडचणी आलाच अजून तर आणि आम्ही वर जाणार आहोत तिकडे. तुम्हाला सुद्धा बी आहे. तुम्ही वरी सांगा किंवा शेतकऱ्याच्यावर तुमचं काय होत नसेल, आम्हाला जेवढे अधिकार आहे नाही ह्याच्यावर जर काय होत नसेल तर सर आम्ही रस्ता रोको करू. कारण आज शेतात जर यायचं म्हणलं साहेब तरी आम्हाला एकट्याला यायचं. सध्या जे शासनाचे वन्य प्राण्याविषयी जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण काम करतो. काय त्याच्या नियमाला करायचं सांगा तुम्ही. जे तुमच्या वाघाचा प्रश्न आहे आपण पाठपुरावावर पाठवलेला आहे, आमच्या डिव्हिजन अंतर्गत वर शासनाला कळवलेला आहे. त्यावर लवकरात लवकर प्रतिक्रिया आल्यानंतर आपण पुढचं आता परवा दिवशी इकडे मुशीकडे 2 जनावर फाडली, इकडे सासूकडे 2 जनावर फाडली, आज इथं ही फाडलं. आज 3 दिवसात जर 5 जनावर फाडली, एखादा माणूस गावला, एखादा माणूस त्या घरचा तू करता करता असू शकतो, एखाद्याचं कुटुंबी उद्ध्वस्त होईल. आज ह्या जर नियमानुसार जर चालायचं म्हणलं तर काय सांगतो तुमचा नियम एकदा सांगा बरं ह्यांना. माणूस राहणार त्याला बी आलेलं सांगा म्हणजे आम्ही बी त्या नियमानुसार जर वागू. 2 महिन्याचा कालावधी होत आला साधारण, तर अद्यापही मग कारवाईचा आदेश नाही. नेमकं मग कारवाई कधी होणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो? जे ज्यांच्या मग साहेब हा प्रश्न तुम्ही आमच्या वतीनं पुढे विचारा साहेब. ही तुम्हाला विनंती आहे आमच्या अधिकाऱ्याला तुम्ही बोला की. जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे व ह्या भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. शेतीची कामं तशीच पडून आहेत, शेतीचं पुन्हा नुकसान होणार आहे, परिणामी त्याचं आर्थिक नुकसान भरपूर होणार आहे. तर ही तुम्ही शासन दरबारी मांडा असं जनतेतून मत येत आहे. आणि कालावधी 2 महिन्याचा होऊन गेलाय तरी अद्याप कारवाई नाही, ह्याच्यामुळे जनता नाराज आहे. जर वरचे कुठले अधिकारी जर तुम्हाला म्हणत असतील आदेश आला नाही तर त्यांना म्हणून 2 दिवस येऊन राहावं म्हणावं, रात्री 2 जण जावा म्हणावं, बघू तुम्ही राहता म्हणावं. अधिकाऱ्यांनी पण पाठपुरावा केलेला आहे वरती. आदेश आल्यानंतर आपण लवकरात लवकर वागायचं. कारण आता दिवसा जरी इथं फिरायचं म्हणलं, वावरायचं म्हणलं तर भीती आहे का नाही साहेब? तुम्ही सांगा. मग आता आम्ही तुमच्यापाशी म्हणणं मांडल्यावर तुम्ही वर मानणार आहे. आता ह्या स्पॉटवर काय उपाययोजना, काय कारवाई काय करणार आहेत? आता इथं आम्ही एक कॅमेरा लावणार, परत
खायला येतो का नाही बघायचं. बर मग ह्याला इथं ठेवा जातो बैल नाही तर नाही ना. उपचार करून त्याला इथंच ठेवा. तुझं खाऊन टाकायची पुन्हा. काय खाऊन टाकायचं जिवंत असला आल्यावर पुन्हा नरक तर अहो तुम्हाला त्याची भरपाई मिळणार आहे. तुम्हाला भरपाई मिळते म्हणते ती. हा. नाही ना आता उद्याच का आजच काम करायचं. साहेब उपचार तर करेल. भरपाईचं पूर्णपणे 100% बघा, कारण हे काय कामाला चालणार नाही. पाकच खाल्लं तिथं हाडं खाल्लं नाही तेवढं हे करा. ही बैला तुम्ही म्हणता कुठं जखमेचं बघू हे करू, कारण ही पुढे चालणार नाही कामाला आता. आता सध्या गाडी माझी भरून ठेवली बाबा सरपंच तुम्हाला मी झोपून